लाडकी बहीण योजना, लाडकी बहिणीच्या ई-KYC दुरुस्तीसाठी महिलांना संधी मिळालेली आहे. मग ज्या बहिणींची अजूनपर्यंत KYC झालीच नाही त्यांना एक संधी मिळायला हवी. मैत्रिणींनो, ही माहिती सविस्तर जाणून घेऊ. तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करत चला. KYC दुरुस्तीची संधी सगळ्या लाडक्या बहिणींना मिळालेली आहे, परंतु ज्यांनी अजूनपर्यंत KYCच केली नाही त्यांना एक संधी मिळायला हवी अशी विनंती आपण आपल्या राज्य सरकारला करत आहोत. आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण वारंवार अशा प्रकारे विनंती करत आहोत. काही दिवसात ई-KYCचे पोर्टल सुरू होण्याची शक्यता आहे, कारण प्रत्येक जिल्ह्यामध्ये खूप लाडक्या बहिणी अशा ज्यांनी अजूनपर्यंत KYC केलेली नाही आणि ह्या पात्र बहिणी आहेत, खूप गरजू बहिणी आहेत. मोलमजुरी करून त्या घरकाम करून त्या आपला उदरनिर्वाह करत असतात. मग या 1500 रुपयाचा त्यांना खूप फायदा होतो. तर अशीच एक कमेंट इथे आलेली आहे. आय ऑल्सो नॉट डन ई-KYC. नो पेरेंट्स, नो हजबंड. हाऊ टू डू ई-KYC प्लीज हेल्प धिस टाईप बहीण. तर यांचं म्हणणं असं आहे की मला आईवडील नाही, हजबंड पण नाहीत, मग मी कशी KYC डन करायची. अशा प्रकारच्या बहिणींसाठी सुद्धा एखादं ऑप्शन द्यायला हवं. म्हणजे पोर्टलवर असं ऑप्शन दिलं तर त्यांचीसुद्धा KYC होईल. त्यांना पॅरेंट्स नाही, हजबंड नाही, अशा बहिणींनी KYC कशी करायची त्यांच्यासाठी सुद्धा काही ना काही ऑप्शन पोर्टलवर उपलब्ध व्हावं. खरं तर अशाच बहिणींना पैशाची गरज असते. प्रत्येक बहिणीला 1500 रुपयाचा खूप मोठा आधार असतो आणि हे जे पैसे आहेत ते प्रत्येक महिन्यात वेळच्या वेळी मिळायला हवे. या महिन्याच्या वितरणालासुद्धा खूप वेळ झालेला आहे. आतापर्यंत पैसे बहिणींच्या खात्यात येत असतात, परंतु या महिन्यात अजून मिळालेले नाही. सगळ्या बहिणी वाट बघत आहे आणि परत कमेंट करत आहे की जानेवारीचा हप्ता पात्र बहिणींना कधी मिळणार आहे. त्याचप्रमाणे ज्या बहिणींनी आता KYC दुरुस्ती केलेली आहे त्यांनासुद्धा जानेवारीचा हप्ता मिळायला हवा. आणि अशा किती बहिणी आहेत, प्रत्येक जिल्ह्यामध्ये संख्या खूप जास्त आहे. काहींचं OTPमुळे, काहींचं कशामुळे, वेगवेगळ्या कारणांमुळे त्यांचं KYC बाकी आहे. तर त्यांना एक संधी द्यायला हवी. ज्याप्रमाणे 31 मार्चपर्यंत ई-KYC दुरुस्ती करण्यासाठी मुदत दिलेली आहे, त्याचप्रमाणे थोडे दिवस का होईना परंतु त्यांना एक संधी पुन्हा नवीन KYC करण्यासाठी द्यायला हवी. कारण खूप बहिणी या 2 ते 3 महिन्याच्या लाभापासून वंचित आहेत आणि ह्या गरजू बहिणी आहेत. व्हिडिओच्या शेवटी आपण आपल्या लाडक्या बहिणींसाठी एकच मागणी करत आहोत की आपल्या राज्याचे जे मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस सर, त्याचप्रमाणे आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री आणि महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे ताई यांना विनंती करत आहोत की पुन्हा एकदा KYCचे पोर्टल नवीन चालू करण्यात यावे आणि बहिणींना एक संधी द्यावी. बहिणींचा खूप गोंधळ उडालेला आहे. जे ई-KYCचे पोर्टल आहे त्यावरच त्या KYC करायला बघत आहे, परंतु त्यांना एरर येत आहे आणि महिला व बाल विकास कार्यालयात गेल्या तर त्यांना तिथले अधिकारी म्हणतात की आम्हाला वरून आदेश नाही. अंगणवाडी ताईकडे गेल्या तर तेव्हा त्यातसुद्धा त्यांना असेच सांगतात की आम्हाला आदेश नाही. तर अशा प्रकारे त्यांना खूप समस्यांना तोंड द्यावं लागत आहे. त्यामुळे एकदा ऑनलाईन पोर्टल जर सुरू केलं तर त्यांची KYC होईल. मैत्रिणींनो, बातमी महत्त्वपूर्ण आहे. सगळ्या लाडक्या बहिणींपर्यंत शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशीच एक महत्त्वपूर्ण माहिती घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.